भारताचे आदर्शवादी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर होय. हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून गुरुवारी बसवेश्वर विचारमंचतर्फे जैन स्थानक तुळजापूर वेस बलिदान चौकातील मोहनलाल लोणावत व्याख्यान हॉलमध्ये आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी स्वाध्यायप्रेमी परमपूज्य श्री प्रज्ञाश्रीजी मसा, प्रवचन प्रभाविका परमपूज्य प्राचीश्रीजी मसा, आमदार विजयकुमार देशमुख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, समाजसेवक पद्मराका, जितू बलतोडा, राजाभाऊ गांधी, गौतम संचेती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. बसवेश्वर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष मल्लेश पुरवंत व समाजसेविका शैलजा पुरवंत यांच्या कल्पक नेतृत्वाखाली गेले 30 वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते सोलापुरातील पुरस्कारप्राप्त 13 शिक्षकांचा, 7 शिक्षकेतर कर्मचारी तर सहस्रार्जुन शिक्षण संकुल पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला, छत्रपती शिवाजी प्रशाला, आयडियल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा या 4 शाळांचा उपक्रमशील शाळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माळ, सन्मान चिन्ह, शाल, मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. या समारंभात सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, सेट उत्तीर्ण तुकाराम जाधव, पत्रकार प्रशांत माने, मल्लिकार्जुन केंदुळे, डॉक्टरेट पदवीप्राप्त डॉक्टर अंजली शिरसी तर सेवानिवृत्तीनिमित्त मोहन पाटील व गेनसिद्ध चाबुकस्वार यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. शिक्षक हे समाजासाठी आपला अमूल्य वेळ देतात. त्यांच्या ज्ञानदानातून एक आदर्श परिवार निर्माण होतो. त्यांच्या हातून एक आदर्शवत व जीवनमूल्य जोपासणारी संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याचे कार्य होते, असे प्रतिपादन प्रवचन प्रभाविका परमपूज्य प्राचीश्रीजी मसा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. एक शिक्षक अपने विद्यार्थियों को पढ़ाना भूल गया, परंतु बारिश की वजह से बच्चे घर तक नहीं जा सकते. अब कुछ करना, इसलिए शिक्षक ने उन विद्यार्थियों से पूछा कि मैं यदि तुम्हें 100 रुपए गिफ्ट में दूं तो तुम क्या करोगे? सभी ने कुछ अलग अलग जवाब दिए. किसी ने कहा हम चॉकलेट खरीदेंगे, किसी ने कहा हम बॉल लेंगे, किसी ने कहा हम गुड़िया लेंगे. एक बच्चा मायूस सा बैठा हुआ था, कुछ सोच रहा था और ध्यान उसकी तरफ टीचर का चला गया. मल्लेश पुरवंत हे बसवेश्वर विचारमंचच्या माध्यमातून मानवतावादी कार्य करीत आहेत. शिक्षकी पेशा जोपासत त्यांनी सामाजिक व विधायक कार्याचे व्रत अंगीकारले आहे. उपक्रमशील समाजसेवक म्हणून ते सर्वांना सुपरिचित असून समाजहिताचे उपक्रम राबवण्यामध्ये पुरवंत यांचा हातखंडा आहे. ते सर्वसामान्य व विद्यार्थीप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा चेहरा म्हणून समाजात लोकप्रिय ठरले आहेत. शिस्तप्रिय व कडक स्वभावगुण असणाऱ्या शिक्षकांमुळेच आज घडीला राष्ट्र निर्माणाचे आदर्श कार्य घडते, असे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. पूर्वी शिक्षण घेत असताना आज आम्हाला शाळेतल्या शिक्षकांचे नाव माहिती आहे. कुठल्या वेळी 1वीत असताना कुठले हेडमास्टर होते, कुठले क्लास टीचर होते, हे सगळे पाहिजे. कारण तेवढं शिक्षक शिकवत असताना त्यावेळी कडक असलं तरी तेवढं ममता येते, तेवढं प्रेम आणि विद्यार्थ्याला आज त्याप्रमाणे त्याच्याही कठीण परिस्थिती आजच्या शिक्षकांवर आदेश करत असताना आपण बघतोय.
मला आपल्या शिकवण्याबद्दल मला कौतुक वाटते. माझ्या घरातली माझी ना पहिली आहे, तिला सगळे स्पेलिंग लिहायनं वाचणं हे सगळे स्पेलिंग येते. आम्ही म्हणत होतो की आम्हाला 7वी-8वी स्पेलिंग येत होते. आता एवढं शिक्षकावर किती मोठं बोजा असेल त्या मुलांना त्या कविता. या पुरस्कार सोहळ्यास एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र दिसून आले. सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरण होते. बसवेश्वर विचार मंचने गुरुजनांचा गौरव करून एक चांगला उपक्रम राबविला आहे, असे कौतुकास्पद उद्गार समाजसेवक पद्म राका यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केलं. आज बसवेश्वर विचार मंचतर्फे इथं आदर्श शिक्षक पुरस्कारचा कार्यक्रम झाला. सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमामध्ये आमच्या जैन साध्वी प्रज्ञाश्रीजी उपस्थित होते व त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. बसवेश्वर विचार मंचतर्फे गेले 30 वर्षे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आहे आणि गेले 3 वर्षापासून या जैन स्थानकात त्यांचं कार्यक्रम आयोजन केलं जातं आहे. या पुरस्कार वितरण समारंभात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते. सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह, रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय. या रुग्णांवर साखर पेठेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी 9 ते 12 या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. उपलब्ध सोयी ECG, एक्स-रे, इको, ऍडमिशनची सोय, ओबेसिटी सेंटर. पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल 360 साखरपेठ, नागरी बँकेजवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 9420 08 88 41, 9404 92 84 45.